या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले आहेत। त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। वारणानगर ते वाठा रस्त्यावर बाबू पार्क नजीक दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। वारणानगरहून वाठाच्या दिशेने तसंच वाठारकडून वारणेच्या दिशेने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघातामध्ये दोन्ही दुचाकीवरील मिळून 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी वारणेच्या वाघ फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून जखमींना दवाखान्यात पाठवलं। जखमींपैकी पोखले येथील वैभव नाईक आणि कोडोलीचा दीपक कांबळे हे 2 जण गंभीर जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केलं आहे। कोडोलीच्याच प्रदीप गवळी, करण गोसावी या दोघांना उपचारासाठी वारणानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अपघातात दोन्ही दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे।